सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर चॅनलवर आपले स्वागत आहे। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। रामजी बाबा काय झाले, पेन्शनवर झालेले असतात। पेन्शन घेतल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर ते काही दिवस दापोलीला त्यांनी आपलं कुटुंब हलवलेलं असते। त्यांचं विराट जे असते हे दापोलीला गेलेले असतात। दापोलीला काही दिवस राहतात, पण शेजारचे जे कुटुंब असते हे त्यांचं पटत नाही आणि मग त्यानंतर ते साताऱ्याला गेल्यानंतर त्या तिथे भीमरावांना ते शाळेत घातल्यानंतर शाळेमध्ये परमिशन नव्हती बसायची। अस्पृश्यांना परमिशन होती का शाळेत बसायची? अस्पृश्यांना शाळेत बसण्याचं म्हणजे नव्हतं। आणि मग रामजी बाबा इंग्रजांकडे गेलेले असतात आणि त्यांची परमिशन काढली। परमिशन काढून तर शाळेत बसण्यासाठी त्यांना परमिशन मिळाली, पण वर्गात बसता येत नाही। वर्गात बसायचे काय? वर्गात बसण्याची परमिशन नाही। का नव्हती? अस्पृश्यता होती। एकाला एक लागला, हात जरी लागला तर काय होतं, विटाळ होत होता, वाटत होता। अशा प्रकारची त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर अशा प्रकारची परिस्थिती आज आहे का? परिस्थिती अशी बसण्याची इजाजत होती का आपल्याला? नाही। तर अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेस होती। तर भीमराव, छोटे भीमराव काय करायचे, दप्तर घेऊन यायचे आणि वर्गाच्या बाहेर बसायचे आणि वर्गामध्ये सगळे मुलं बसायचे। आणि शिकवत असताना एकदा काय झालेलं असते का, गुरुजींनी त्यांना भूमितीचं जे गणित असते आकृती वगैरे काढून दाखवली आणि त्यावर स्पष्टीकरण केलं। स्पष्टीकरण केल्यानंतर मुलांना विचारतात का हे जे गणिताची मी आकृती काढली, हे गणिताची आकृती काढून काय करायचं आहे, त्याच्यावर स्पष्टीकरण करायचं आहे, तर कोण करणार? वर्गातले मुलं हातवर करायला पाहिजे ना, कोण करणार आहे? तर एकाही मुलानं हातवर केलेला नाही। बाहेर कोण बसलेले असतात? भीमराव बसलेले असतात आणि त्यांनी बाहेरून हात वर केला का मी हे काढून दाखवते, आकृती काढून दाखवते, स्पष्टीकरण करते। तेव्हा वर्गात यायला लागले तर मुलं काय म्हणतात, नाही नाही त्याला वर्गात घेऊ नका, त्याला फळ्याला शिवू देऊ नका, हात लावू देऊ नका, अशा सगळ्या मुलांनी गोंधळ केलेला असते। आणि तेव्हा मग त्यांचे ज्या फळ्याला अटकवलेले डबे असतात, जेवणाचे डबे असतात, ते बाजूला काढले। बाजूला काढल्यानंतर तेव्हा ते भीमराव येतात आणि ते आकृती काढून त्याचं तसं स्पष्टीकरण करत असतात। तर अशा प्रकारचं त्यांना शिक्षणाची खूप अडचण असते। त्यांना वर्गात गेल्यानंतर पाणी सुद्धा, शाळेत पाणी मिळत नव्हतं, त्या नळाला शिवाशिव किंवा हात लावता येत नव्हतं, तहानेने व्याकुळ झालेले असतात आणि नळाला पाणी प्यायला गेले, नळाला हात लावला त्यांनी तर एका चपराशाने त्यांना खूप मारलेलं असते, हिरवा व्हाईट मारलेलं असते। आणि त्यांना काय म्हणतात, त्यांना काय म्हणते, 7 नोव्हेंबर 1900 मध्ये इंग्रजी पहिल्या इथे टाकले। आपण काही विद्यार्थी दिवस त्या दिवशी साजरा करतो साताऱ्यामध्ये। आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काय फारशी शिकायचं असते, पण फारशी शिकायचं नसते, संस्कृत शिकायचं असते। परंतु महाराजांनी शिक्षण शिकून काय उपयोगाचं आहे, म्हणजे संस्कृत शिकून काय करणार आहे? संस्कृत शिकणार बाबासाहेबांना संस्कृत शिकता आलं नाही, त्याऐवजी त्यांना काय केलेली असते, कोणती भाषा, फारशी भाषा घ्यावी लागली। नंतर बाबासाहेबांनी आपल्या स्वप्रयत्नानं संस्कृत शिकलेलं। संस्कृत का शिकू नये? त्यांचे जे ग्रंथ आहेत ते कशामध्ये आहेत? संस्कृत मध्ये आहे आणि संस्कृत शिकलेलं सगळा भांडाफोड होईल। अशा प्रकारे त्यांना संस्कृत शिकू दिलं। काही मास्टर म्हणायचे, अरे दिवा तू शिकून काय करशील, तू शिकून काय करशील, कारण तू कोण आहेस? शिकून काय करणार आहे, त्याच्यापेक्षा तू काही दुसरं काम कर। अशा प्रकारचे शिक्षक लोक सुद्धा तिथे त्यांना अडचणी येत असतात। तेव्हा भीमराव आंबेडकर काय म्हणतात लहानपणी, मास्तर तुमचं काम कोणतं आहे? शिकवण्याचं काम आहे, तुम्ही फक्त शिकवा, बाकीच्या उठाडून तुम्ही करू नका का मी शिकून काय वगैरे करायचं आहे हे तुम्ही माझ्यावर सोडवा।
तर अशा प्रकारचा लहानपणी बाबासाहेब आंबेडकर खोडकर असतात. बऱ्याच त्यांच्याकरता भांडणं वगैरे तक्रारी येत असतात. आणि मग शाळेत गेल्यानंतर काय असतं, डबा न्यायचे, घरून डबा नेत नसतात आणि मग जेवणासाठी घरी यावं लागत असे. आणि मग खेळत येत असत तर त्यांच्या शाळेत जे आंबेडकर गुरुजी असतात त्यांच्या भीमरावावर खूप लढा लागलेला असते. आणि मग त्यांना असं वाटते का जातात आणि खेळत खेळत येतात, उशीर होते आणि म्हणून ते आंबेडकर गुरुजी त्यांच्या जवळ ते डबा आणत असतात आणि त्यांच्या जवळच्या डब्यामधली जे भाजी भाकर असते ही भीमरावांना ते देत असतात. परंतु कसे देत असतील, ते बुरून देत होते. परंतु त्यांचं यांच्यावर खूप प्रेम असते. आणि एक दिवस त्यांनी सांगितलेलं असते, यांचं नाव काही होतं, गावावरून ठेवलेलं असते आंबा वडेकर. आणि ते आंबेडकर शिक्षक म्हणतात की तुझं जे आडनाव आहे हे काय आडनीड आहे, घ्यायला उच्चार करायला सुद्धा मुश्किल जाते, म्हणून असं कर, मी माझं नाव त्या लिहितो आहे, म्हणजे काय, आंबेडकर. अशा प्रकारचं त्यांचं नाव त्यांनी कॅटलॉग मध्ये लिहून ठेवलेलं असते. आणि मग ते आंबेडकर. तर त्या आंबेडकर गुरुजींचा खूप लढा असते त्यांच्या. तर अशा प्रकारचे जे वडील असतात, अगोदर काय असतात, ते खोडकर असतात, पण धीरे धीरे त्यांचं अभ्यासात मन लागायला लागलं आणि मग त्या आपल्या वडिलांना पुस्तकं वगैरे मागत असतात वाचण्यासाठी. आणि मग अशा प्रकारचं ते आपल्या वडिलांकडे काय करायचे, मागणी करायची का मला हे पुस्तक पाहिजे, मला ते पुस्तक पाहिजे. आणि रामजी बाबा जवळ पैसे असले तर ते पुस्तक आणून घेतले. त्यांना पेन्शन किती होती, फक्त 50 रुपये. आणि 50 रुपयामध्ये घर खर्च करणं किंवा शिक्षणाचा खर्च करणं त्यांना झेपावत नसते. मग अशा वेळेस ते काय करायचे, त्यांच्याच मुली असतात तिथे मुंबईमध्ये, मुली असतात, मुलीकडे जायचे, मुलीकडून काही पैसे आणायचे. पैसे जर नसले त्यांच्याजवळ तर त्यांचा दागिना घ्या आणायचे, तो गहाण ठेवत असे. आणि काहीही झालं तरी संध्याकाळपर्यंत आपल्या मुलासाठी पुस्तक आणून द्यायचे. आणि पगार झाला की त्यांचे ते दागिने सोडवून देत असत. अशा प्रकारे रामजी बाबांनी आपल्या मुलासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या त्या डबक चाळीमध्ये, परेलच्या डबक चाळीमध्ये 10 बाय 10च्या 2 खोल्या असतात. आणि त्या ठिकाणी बकरी, स्वयंपाक वगैरे सगळं चालत असते, त्यांचा परिवार पण असते. आणि मग आपल्या मुलाचा अभ्यास व्हावा त्यासाठी ते अगोदर काय करायचे, भीमरावाला झोपून ठेवत असते. आणि मग घरातले सगळे कामं आवरले, सगळे झोपले की ते रात्रीचे भीमरावाला उठवत असत. कशासाठी, अभ्यासासाठी. आणि मग त्यानंतर ते सगळी शांतता झाली तर ते अभ्यास करत असत. अभ्यास कशावर करायचे, दिव्यावर अभ्यास करत असत. आणि मग ते झोप म्हणजे वाचून वाचून किती वाचणार, तर अशा प्रकारे लोळून काही झोपून ते अभ्यास करत असत. आणि ते काय असते, त्यांची राहणी कशी असते, खूप थाटाची असते तेव्हा. आणि डोक्याला खूप चपचप तेल लावत असतात. राहणी काय असते, थाटाची असते चांगली. आणि अशा प्रकारे ते त्यांचे जे पुस्तकं वगैरे असतात ना, तेलानं भरलेले असतात. परंतु त्यांच्या अभ्यासामध्ये मग मग्न झाल्यानंतर काय असते, रामजी बाबांनी त्यांना ते तडखडकराचे पुस्तक असतात, इंग्रजी शब्दार्थ असतात, हे स्वतः करून घेतलेले असतात. आता अशा प्रकारे त्यांचं अभ्यासामध्ये मग्न झालेले असतात. आणि मग काही दिवस काय असतात, ते चर्नी रोड गार्डन या ठिकाणी अभ्यासाला जात असतात. आणि त्याच ठिकाणी केळुस्कर गुरुजी फिरायला आल्यानंतर त्या बगीच्यामध्ये जात असतात. आणि तिथं त्यांच्या लक्षात आलं का हा मुलगा इथे येऊन एक मग्न राहून अभ्यास करतो, हा कोण मुलगा आहे. तेव्हा त्या गुरुजींनी, केळुस्कर गुरुजींनी चौकशी केलेली असते. आणि मग त्यांना वाटते का हा होतपूर मुलगा आहे, शिक्षण शिकणारा चांगला मुलगा आहे, म्हणून त्यांनी सुद्धा मदत केलेली असते त्यांच्या अभ्यासासाठी. आणि मग ते मॅट्रिकची परीक्षा चांगल्या मार्काने पास होत असतात. तुमच्यासाठी मॅट्रिकची परीक्षा पास होतात, 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास होतात. आणि 840 पैकी त्यांना 282 गुण मिळतात. आतापर्यंत आपल्या समाजामध्ये, अस्पृश्य समाजामध्ये कोणीही मॅट्रिक पास झालेला विद्यार्थी नव्हता. पहिला विद्यार्थी आहे की मॅट्रिक पास झालेले आहे, भीमराव आंबेडकर. तेव्हा रामजी बाबांना खूप आनंद झालेला असते, डबक चाळीतील लोकांना सुद्धा आनंद झालेला असते. आणि म्हणून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला असते. सत्कारसाठी काय ठेवलेलं असते, आंबेडकर गुरुजींना बोलवलेलं असते, केळुस्कर गुरुजींना बोलवलेलं असते. आणि सत्कार मूर्ती कोण असतात, भीमराव आंबेडकर. आणि त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला असतो.
सत्कार झाल्यानंतर जे केळुस्कर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र लिहिलेलं होतं ते बुद्धाचं चरित्र भीमरावांना भेट म्हणून दिलेलं असते त्यांनी त्यावेळेस. आणि मग काय असते, सत्कार वगैरे झाला आणि केळुस्कर गुरुजींनी रामजी बाबांना विचारलेलं असते का आता मॅट्रिकची परीक्षा झालेली आहे आणि आता भीमरावांच्या पुढच्या शिक्षणाचं काय. तेव्हा रामजी बाबा म्हणतात की मला किती पेन्शन आहे, फक्त 50 रुपये पेन्शन आहे, त्यामध्ये घर खर्च करणं आणि शिक्षणाचा खर्च मला झेपावणार नाही. तेव्हा केळुस्कर गुरुजींनी सांगितलेलं असते की आपल्याकडे कोण आलेले आहे, सयाजीराव गायकवाड आहेत, मुंबईला आलेले आहेत, त्यांच्याशी आपण भेटू आणि भेटल्यानंतर काहीतरी आपण शिक्षणासाठी पर्याय काढू. आणि त्याप्रमाणे रामजी बाबांनी भीमरावांना काय केलेलं असते, चांगले कपडे वगैरे घालून त्यांच्याकडे घेऊन गेले. ते केळुस्कर गुरुजी सोबत सयाजीराव गायकवाडांकडे गेले. सयाजीराव गायकवाडांनी भीमरावाला प्रश्न विचारले असता त्यांनी यथोचित उत्तर दिलं आणि त्यांनी दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर केलेली असते. आणि मग त्यानंतर त्यांचं कॉलेजचं शिक्षण सुरू झालं. भीमराव आंबेडकरांचं कॉलेजचं शिक्षण सुरू झालेलं असते. परंतु राहण्याची तरी काय असते, त्यांना अभ्यास करायला कोणी नसते किंवा जागा नसते आणि घरामध्ये अभ्यास होत नाही एवढ्या लोकांमध्ये. तर ते एक फारशी ग्रस्त असतो मिल कामगार म्हणून, त्यांच्याकडे त्यांची खोली असते तो कामाला गेल्यानंतर आणि त्या खोलीमध्ये भीमराव आंबेडकर जाऊन तिथे अभ्यास करत असतात. आणि घरून काय करतात, त्यांना जेवण पाठवतात. जेवण काय राहते त्यांची, बाजरीच्या भाकरी आणि त्यावर चटणी काही जे काही असेल ते पाठवत असत आणि त्या ठिकाणी ते जेवण करत आणि तिथूनच कॉलेजमध्ये जात असत. अशा प्रकारे 2 वर्ष त्यांनी चांगला कसून अभ्यास केला आणि मग BA ची परीक्षा पास झाले. BA ची परीक्षा पास केव्हा झाले, ते 12 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झालेली असतात. 1908 मध्ये त्यांचा विवाह झाला. आता BA ची परीक्षा पास झाले, कोणाच्या भरोशावर झालेले असतात, सयाजीराव गायकवाडांनी जे 25 रुपयाची शिष्यवृत्ती दिलेली असते दरमहा, त्यावर BA ची परीक्षा पास झाले. आणि मग बाबासाहेबांना असं वाटत असते त्यांनी जे आपल्याला काय दिलेलं असते, ऋण दिलेलं असते, त्याची आपण परतफेड केली पाहिजे. आणि म्हणून त्यांना असं वाटतं का मी बडोदे संस्थानात जाऊन काम केलं पाहिजे असं भीमरावांना वाटत असते. परंतु रामजी बाबा ते नकार देतात. रामजी बाबा म्हणतात नाही, बडोद्याला जायचं नाही. का जायचं नाही, तर तिकडे अस्पृश्यता अजूनही आहे. परंतु त्यांनी ऋण फेडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याला जातात. काही दिवस राहतात, त्यांना राहायला रूम मिळत नाही किंवा काहीही मिळत नाही त्या ठिकाणी. आणि गेल्यानंतर काय असते, लगेच रामजी बाबा इकडे आजारी पडतात. रामजी बाबा आजारी पडल्यानंतर काय असते, फोन हे जातो डेली. वापस आल्यानंतर सुरतला गाडी थांबते. सुरतची मिठाई त्यांच्या वडिलांना आवडत असते म्हणून ते गाडीच्या खाली उतरतात, मिठाई घ्यायला जातात आणि तेवढ्यात गाडी सुटते. आणि मग त्यांना अगोदर आता कसं असं एक गाडी गेली की दुसरी गाडी गेली, तर गाडी नव्हती. नंतर दुसऱ्या दिवशी ते गाडीनं येतात परत आणि रामजी बाबा मृत्यूशय्यावर पडलेले असतात. आपल्या लाडक्या भीमरावाची वाट पाहत असतात ते. आणि भीमराव साहेब आल्यानंतर काय असतात, सगळे त्या ठिकाणी गर्दी दिसते. त्यांना आल्यानंतर रामजी बाबा आपल्या लाडक्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात, त्यांचा चेहरा पाहतात आणि त्यांना आश्वासन झालेलं असते का माझा मुलगा हा कुठे थांबणार नाही. आणि चेहऱ्यावरून हात फिरवल्यानंतर त्यांचा हात खाली पडतो आणि रामजी बाबाचं निधन होते 2 फेब्रुवारी 1913 मध्ये. आता रामजी बाबाचं निधन झालं, जे पेन्शनर काही होतं ते सुद्धा त्यांची बंद झाली. आता घरखर्च कसा करायचा, आता भीमरावांना तो विचार पडलेला असते आणि त्यांना तर काय असते, पुढच्या शिक्षणाची ओढ लागलेली असते. आणि मग त्याच वेळेस सयाजीराव गायकवाड पुन्हा मुंबईला आलेले असते आणि त्यांनी जाहीर केलेलं असते का अस्पृश्य वर्गातील जे मुलं असतात त्यांना बाहेर शिक्षणाची संधी ते उपलब्ध करून देतात. आणि त्याप्रमाणे भीमराव आंबेडकर पुन्हा सयाजीराव गायकवाडकडे जातात आणि तिथं त्यांना ते व्यवस्थित म्हणजे काय म्हणतात विचारपूस करतात आणि त्या ठिकाणी पुन्हा अजूनही त्यांना स्कॉलरशिप जाहीर करतात. किती 11 पाऊंडाची ती स्कॉलरशिप जाहीर करतात 10 वर्षासाठी. परंतु त्या ठिकाणी काय असते, 4 वर्षासाठी असते ती स्कॉलरशिप
आणि 4 वर्षानंतर 10 वर्ष त्या बडोदे संस्थानात काम करावं लागेल, असं त्यांचं काय असतं ते करारपत्र भरल्या जाते. आणि करारपत्र भरल्यानंतर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आता कुठे जातात, अमेरिकेला जातात शिक्षणासाठी भारत सोडून. आणि अमेरिकेत गेल्यानंतर इथली परिस्थिती, भारतातली परिस्थिती कशी होती आणि अमेरिकेत गेल्यानंतर काय तिथली परिस्थिती कशी होती, तर ते रमाईला एक पत्र पाठवत असतात का मला काय नवीन पंख आल्यासारखे वाटतात आणि आपल्याकडची परिस्थिती कशी आहे. आणि इथे अमेरिकेत आल्यानंतर कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी काय ऍडमिशन घेतलेलं असते. लगेच त्यांनी 2 वर्षामध्ये काय केलेलं आहे, 1913 मध्ये उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला प्रयाण करतात आणि 15 मध्ये कोलंबिया विद्यापीठाची MA ची पदवी प्राप्त करतात. किती वर्षामध्ये, फक्त 2 वर्षामध्ये. नंतर त्यांनी PhD ची पदवीसाठी प्रबंध सादर करतात आणि पदवी त्यांना 1924 मध्ये ती प्राप्त होते. अशा प्रकारे त्यांच्या बुद्धिमत्तेवर, बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर त्यांना 2 ठिकाणी ऍडमिशन देण्यात येत असते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेमध्ये काय करतात, ते प्रवेश घेतात. परंतु यांची जी मुदत असते 4 वर्षाची ही संपलेली असते आणि बाबासाहेबांना काय जाते, ती त्या ठिकाणी टेलिग्राम जाते की तुमचं जे शिक्षणाची जी मुदत आहे, स्कॉलरशिपची जी मुदत आहे ही तुमची संपलेली आहे, तुम्ही भारतात पुन्हा परत यावं. तेव्हा बाबासाहेबांना खूप वाईट वाटत असते. कारण काय असते, बाबासाहेबांची बुद्धिमत्ता एवढी असते का त्यांनी 4 वर्षाचं शिक्षण 2 वर्षात पूर्ण केलेलं असतं आणि मग त्यांना वाईट वाटत असते का एका ठिकाणी नाही, मला 2 ठिकाणी ऍडमिशन मिळाली आहे आणि स्कॉलरशिप जर मिळाली नाही तर मी त्या ठिकाणी शिक्षण कसं करणार, कसं राहणार. आणि मग ते काय करतात, 1917 मध्ये पुन्हा भारतामध्ये वापस येतात. आता भारतात वापस आल्यानंतर त्यांच्याकडे काम होतं का, काही काम वगैरे काहीच नव्हतं. मग आता कसा संसार चालायचा, त्यामध्ये रमाईकडे पण काही नसते. आणि मग अशा वेळेस जे गुरुजी असतात, कोणते गुरुजी सांगितले, केळुस्कर गुरुजींनी त्यांना कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी लागली, अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून लागली. आणि त्यावेळेस त्यांना 450 रुपये पगार असतो. आणि ही नोकरी कशासाठी असते, हंगामी नोकरी पत्करलेली असते. हमेशासाठी असते काय, फक्त 2 वर्षासाठी. जे राहिलेलं शिक्षण त्यांचं पूर्ण व्हायचं होतं त्यासाठी त्या ठिकाणी लिहून आलेले असतात की मी काही झालं तरी हे शिक्षण 2 वर्षानंतर मी पूर्ण करणार आहे. आणि मग अशा प्रकारे ते त्या एल्फिंटन कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी चालू केली आणि त्या ठिकाणी सुद्धा प्राध्यापक म्हणून जाहीर आले. कुठल्या समाजाचे प्राध्यापक आहेत आणि काही काही मुलं लेक्चर सोडून पडत असतात, कोणी ऐकणार आहे का, नाही. परंतु बाबासाहेबांचं लेक्चर एवढं राहायचं आणि जे नंतर पळून गेलेले असतात ते त्या ठिकाणी येऊन बसायचे लेक्चर ऐकण्यासाठी. अशा प्रकारे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष प्राध्यापकाची नोकरी केली आणि 2 वर्षामध्ये काय केलं असते, त्यांनी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर पुन्हा त्यांनी ते काय करतात, अमेरिकेला प्रयाण करत असतात. शिडोयांग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून लागतात आणि त्याचमध्ये त्यांनी काय केलेलं असते, समाजाला जागृत करण्याचं काम करतात. 31 जानेवारी 1920 मध्ये मूक नायक पाक्षिक जे काढलेलं असते. आता ही मूक नायक हे कशासाठी होत आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा अमेरिकेला जाण्याच्या अगोदर त्यांनी मूक नायक हे पाक्षिक चालू केले. मुके आणि बहिरे लोकांना जागृत करण्यासाठी. आणि मुके आणि बहिरे लोक कोण होते, आपणच होतो. मुके कसे होतो, जीभ आहे, बोलता येते पण त्यांना बोलता येत नव्हतं. कान आहे, आपण ऐकू शकतो परंतु ऐकण्याची परमिशन नव्हती. काय म्हणतात ते, तेल गरम करून कानात ओतत असतात किंवा काही बोलत तर जी छाटत असतात. अशा प्रकारे त्यावेळेची परिस्थिती होती आणि अशा लोकांना जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर ती 31 जानेवारी 1920 मध्ये मूक नायकाची पाक्षिकाची तयारी केली लोकांना जागृत करण्यासाठी. आणि मग त्यानंतर ते पुन्हा लंडनला प्रयाण करतात. 21 मध्ये त्यांना MSc ची पदवी, अर्थशास्त्रामध्ये MSc ची पदवी मिळते. 1922 मध्ये बॅरिस्टरची परीक्षा ते उत्तीर्ण होता आणि पुन्हा 1923 मध्ये 14 एप्रिल 1923 मध्ये मायदेशी परत येतात.
1923 मध्ये त्यांना DSc अर्थशास्त्राची पदवी मिळते आणि 23 मध्ये भारतामध्ये परत येतात. परत आल्यानंतर त्यांनी काय केली, बहिष्कृत हितकारणी सभा याचं काय केलेलं असते, त्यांनी कारणी सभेला प्रारंभ केला. हे काय त्यांनी म्हणजे सामाजिक कार्य करण्यासाठी प्रारंभ केला. आता बाबासाहेबांना नोकरी मिळत नव्हती का, इंग्लंडमध्ये नोकरी मिळाली नसती का, भारतात मिळाली नसती का, मग बाबासाहेबांनी नोकरी का केली नाही? समाजासाठी, समाजाला. पण त्यांनी नोकरी स्वीकारली नाही. का स्वीकारली नाही? नोकरी जर केली असती तर समाजकार्य करू शकले असते का ते? नाही. तर त्यांनी मग काय केलं असते, 24 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेला प्रारंभ केलेला असते आणि 1927 मध्ये मुंबईच्या विधी महामंडळावर ते निवडून आले. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, प्रारंभ केला चवदार तळ्याचा सत्याग्रह. केव्हा केलेला आहे? 20 मार्च 1927 मध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह. हा सत्याग्रह कशासाठी होता? पाण्याचा होता, परंतु समानतेने काय त्या तलावावर कुत्रे मांजर जाऊन पाणी पित असतात, मिस्टाई पण टाकत असतात, तो त्यांना अधिकार होता. पण माणसासारखा माणूस असून त्या तलावावर आपण पाणी पिऊ शकत नव्हतो किंवा त्याला स्पर्श करू शकत नव्हतो. आणि मग ते तळ सर्वांसाठी खुलं करायचं होतं आणि हा होता समानतेचा हक्क सर्वांना प्राप्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. सिद्धार्थ गौतमांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला, काय म्हणतात, गृहत्याग केलेला असते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सर्वांना समान अधिकार मिळण्यासाठी, जसे तुम्ही आहात तसे आम्ही सुद्धा आहोत, जसा तुम्हाला अधिकार आहे तसा आम्हाला सुद्धा अधिकार असला पाहिजे, तो अधिकार प्राप्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यानंतर काय 1928 मध्ये मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काही दिवस नोकरी केलेली असते. 2 मार्च केला आता आहे ना, 20 मार्चला आपण काय करणार आहे, आपली रॅली जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 2 मार्च 1930 मध्ये त्यांनी काळाराम मंदिराचं सत्याग्रह. काळाराम मंदिर कुठे आहे? नाशिकला आहे. आणि हा सत्याग्रह कशासाठी आहे, कशासाठी होता? मंदिरामध्ये प्रवेश घेण्यासाठी, म्हणजे तिथे सुद्धा समानतेचा अधिकार प्राप्त करण्यासाठी नाशिकचा सत्याग्रह केलेला असते. मग सहजासहजी दर्शन मिळालं का? दर्शन घेऊन दिलं का? नाही. तर कुठली ते रामनवमी येते, एप्रिल महिन्यात येत असते वाटते, आणि तिथे तडजोड केलेली असते का एप्रिल महिन्यामध्ये काही म्हणून त्यांचे लोक, काही अस्पृश्य लोक जमा व्हायचे आणि जो रथ काढत असतात तो रथ दोघांनी मिळून ओढायचा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी योजना आखलेली असते. परंतु बराच वेळ झाला, परंतु तो रथ काही ओढल्या जात नव्हता. बरीच मंडळी थांबलेली असते आणि उन्हामुळे काय असते, मंडळी चांगली इकडे तिकडे धावतात, रथ ओढताय. रथाला स्पर्श करण्या अगोदर त्यांनी लाठ्या काठ्याचा किंवा दगडफेकीचा उपयोग केला. म्हणजे त्यांनी रथाला हात लावून दिला का? रथाला हात लावून दिला नाही. दगडफेक झाली, बाबासाहेबांना सुद्धा दगड लागलेला असतो, रक्तबंबाळ झालेले असतात, डोक्याला बाबासाहेबांच्या दगड लागलेला असतात. परंतु त्या रामाचा दरवाजा उघडला नाही आणि कोणालाही दर्शन. तो हा सत्याग्रह किती 5 वर्ष चालला. 5 वर्ष कोर्टामध्ये केस चालली. 1935 पर्यंत कोर्टामध्ये केस चाललेली असते आणि जे दर्शन घेत असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा दरवाजा बंद. शेवटी बाबासाहेब काय म्हणतात 1935 मध्ये, काय काळा दगड असतो आणि बाबासाहेब म्हणतात की या काळ्या दगडावर मी माझं डोकं आपटून फोडलं, रक्तबंबाळ जरी झालं पण तो हा राम काही मला पाळेल काय, म्हणून मी या रामाला सोडलं पाहिजे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं असते, 1935 मध्ये येवलेला सभा झालेली असते.